असनपई गावामध्ये रंगला बैलगाड्यांचा थरार। शासनाच्या नियमांनी अटीचे काटेकोरपणे पालन करत रंगल्या बैलगाड्यांच्या शर्यती। लहान गट आणि मोठा गट अशा दोन गटांमध्ये झाल्या बैलगाड्या शर्यती। आज महाड तालुक्यातील असनपई गावामध्ये बैलगाड्यांच्या शर्यतींचा थरार पाहायला मिळाला। यामध्ये लहान गट आणि मोठा गट असे दोन गट तयार करून हे सामने भरवण्यात आले होते। भारतीय संस्कृतीचा गोवन संवर्धनासाठी काम करणाऱ्या महाड पोलादपूर पंच कमिटीच्या मार्फत हे सामने पार पडले असून ही पंच कमिटी 1982 पासून कार्यरत असून शासनाचे सर्व नियम अटी पाळून या शर्ती पार पडत असून आज असनपई गावातील बैलगाड्या शर्यतींमध्ये मोठ्या गटातून प्रथम क्रमांक गांधारपाळे गावच्या हरीशबाई यांच्या बैलगाडीने जोडीने पटकावला आहे, तर द्वितीय क्रमांक असनपई गावच्या राजवी गरुड यांच्या बैल जोडीने पटकावला आहे, तर तृतीय क्रमांक हा भावे गावच्या बैलगाड्या जोडीने पटकावला आहे। तर लहान गटातून प्रथम क्रमांक गोंडाळे गावचे नंदन वाडकर यांच्या बैलगाडी जोडीने द्वितीय क्रमांक कालभैरव प्रसन्न करंजाडी गावच्या बैल जोडीने पटकावला असून तृतीय क्रमांक कोलगावच्या जननी माता प्रसन्न बैलगाडी जोडीने पटकावला आहे। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात असनपई गावात असनपई केसरी बैलगाड्या शर्यती संपन्न झाल्या। या बैलगाड्या शर्यतींना अनेक मान्यवरांनी हजेरी लावत बैलगाड्या शर्यतीसाठी मोठे योगदान दिले आहे। या बैलगाड्या शर्यतींसाठी असनपई गावचे शाखा प्रमुख आणि महाड पोलादपूर बैलगाड्या शर्यत पंच कमिटीचे स्पर्धा कमिटीचे खजिनदार बाळा पवार यांनी असनपई केसरी स्पर्धेचे आयोजन केले होते। यासाठी गावातील आणि विभागातील अनेक मान्यवरांनी योगदान दिले। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। महाड पोलादपूर तालुका बैलगाडी स्पर्धा पंच कमिटी ही 1982 सालापासून महाड पोलादपूर तालुक्यात कार्य करत आहे आणि हा जो आपला भारतीय संस्कृतीचा जो गोवंश आहे याच्या संवर्धनासाठी ही कमिटी काम करते आणि त्या निमित्ताने दरवर्षी महाड पोलादपूर तालुक्यात बैलगाडी स्पर्धा वेगवेगळ्या गावात आयोजित केल्या जातात। ह्या बैलगाडी स्पर्धा महाड पोलादपूर तालुका बैलगाडी स्पर्धा पंच कमिटीच्या आधिपत्याखाली होत असतात। परंतु आणि त्याचे आयोजक हे आमच्या आज ज्या शर्यती होत आहेत असनपई गावात असनपई केसरी त्याचे आयोजक आहेत आमच्या बैलगाडी स्पर्धा पंच कमिटीचे खजिनदार बाळाशेठ पवार हे त्यांचे आयोजक आहेत आणि ते दरवर्षी त्यांच्या गावाच्या सहकार्याने इथे या बैलगाडी स्पर्धा करत असतात। अशा या स्पर्धा गेले 25-30 वर्ष या महाड पोलादपूर तालुक्यात शासनाच्या सर्व अटी नियम आणि शर्ती पाळून होत असतात। बैलगाड्याच्या शर्यती या 1970 सालापासून आम्ही प्रथम चालू केल्या आणि त्यांची परंपरा जपून या कमिटीनं हा कार्यक्रम जो आयोजित केला त्याबद्दल मी कमिटीला धन्यवाद देतो। प्रत्येक गावचे माणसं, प्रत्येक भागातली माणसं एकत्र येऊन त्यांना जे सहकार्य करते त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि याचं जतन करावं। गोपालन होतं, गोपालनाचं रक्षण होतं आणि प्रत्येक शेतकऱ्याची दौलत ही रिंगणामध्ये येते आणि सगळ्यांना बघायला मिळते। त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने करावा, असाच चालू ठेवावा असा आशीर्वाद देतो। पूर्ण विराम घेतो। असनपई गावामध्ये या बैलगाडा म्हणा, कबड्डी म्हणा, या मर्दांगी खेळाचं आयोजन केलं जातं आणि या गावचे सुपुत्र मग बाळाभाऊ असतील किंवा बालासाहेब पवार असतील आणि प्रदीप सोनावळे आणि सर्व तरुण या सर्वांनी जे बैलगाड्यांच्या शर्यतीचं आयोजन केले त्याला मी धन्यवाद देतेच। परंतु प्रत्येक गावामध्ये हे अशी बैलगाडा म्हणा किंवा कबड्डी म्हणा ह्या खेळांना प्राधान्य दिलं पाहिजे। त्याच्यातून मुलं किंवा त्यांचं धाडस वाढेल आणि हा धाडशी बैलगाडा म्हणजे धाडशी 1970 पासून आमच्या गावामध्ये बाळूबाबा जाधव यांच्यापासून या बैलगाड्या शर्यती चालू होत्या, त्या अजून आम्ही तसं जतन केलेलं आहे। मी परत धन्यवाद देते सर्व कमिटीला आणि सर्व या बाळाभाऊंना। हे सुपुत्र आहेत असनपईचे आणि असनपईचे गावाचं नाव लौकिक व्हावं आणि पुढे जावं असा मी धन्यवाद देते। इथंच थांबते। या स्पर्धेने सहकार्य केलं त्या सर्वांचा आम्ही प्रथमतः ऋणी आहे। यामध्ये आमचे गिरीश बारणे असतील, इम्रान पठाण आहेत, विनेश मांडे आहे, सुनील देशमुख आहे, मनोज कालीचकर आहे, परत मनोज चव्हाण आहे, वैभव देशमुख आहे, शरद मांडे आहेत, राजेंद्र देशमुख आहे, जिल्हा समन्वय चेतन सोनवले आहेत, सौरभ खरगडे आहेत, शकील स्क्रॅबल आहेत, अल्पेश जाधव आहे,
परत सुनीताबाई गायकवाड यांनी आम्हाला पूर्णपणे सर्व ढाली जे आहेत 15 ढाली हे त्यांनी आम्हाला दिले आहेत, त्यामुळे त्यांचा आपण आम्ही आभार मानतो. परत अजून राजेंद्र शिर्के गावचे अध्यक्ष यांनी आम्हाला मोठं सहकार्य केलं आहे. शैलेश मांडे, शिवाजी पवार यांचं सहकार्य केलं आहे, यांनी आम्हाला सहकार्य केलं, सर्वांचा आम्ही ऋणी आहोत.